सर, मार्केटमध्ये असं बघायला मिळतं की एखादा व्यक्ती ट्रेडिंग नव्याने सुरू करतो, 10,000 टाकतो आणि परत त्याला लकीली 15,000 लगेच मिळायला लागतात. पण पुढे जाऊन त्याचा खूप मोठा लॉस झालेला असतो. मग हे जे सुरुवातीला जे वाटतं ना, की मला सगळं समजलंय आता, मार्केटच समजलंय, हा कंट्रोल इल्युजन असू शकतो का? हा कंट्रोल इल्युजनच आहे. हं, एखादा ट्रेड पॉझिटिव्ह जाणं, एखाद्या ट्रेडमध्ये पैसे कमवणं हे कॉमन आहे. हं. म्हणजे तुम्ही 3, 4, 5 ट्रेड केले आणि त्याच्यातून एखाद दुसरा सक्सेसफुल झाला, तर तुम्ही प्रॉफिट रेशो बघाल तर तो त्या लॉसपेक्षा जास्त असतो. बरोबर. त्यामुळे आपल्याला वाटतं, अरे मला हे ॲव्हरेजिंग कळालं आता. मी 5 लावले, माझा एक पास झाला, 4 फेल गेले. आता मी पुढच्या वेळेस जास्त करेन. अशाच पद्धतीने हळू-हळू, हळूहळू तो कॉन्फिडन्स वाढत जातो आणि एखादी व्यक्ती खूप मोठा पैसा लावायला पण घाबरत नाही. त्याच्यात इगो प्रॉब्लेम पण असतो. बरोबर. माझे 10,000 रुपये लॉस झाले ना, आता मी मार्केटमधूनच 10,000 काढून दाखवणार, म्हणून तो अजून 10,000 लावतो. 20,000 लॉस झाले म्हणून मी हे 20,000 मार्केटमधूनच वसूल करणार, म्हणून अजून 20,000 लावतो. ह्याला बरोबर. हा इगो प्रॉब्लेम करून सुद्धा हं. माणूस स्वतःची सगळी संपत्ती तिथे घालवू शकतो, घालवलेली आहे.